या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच स्वप्नील देवंगुळे ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। आमच्या अतिथी कक्षामध्ये त्यांचा मॅन ऑफ द मॅचचा किताब बहाल जरूर केला जाईल आणि या स्पर्धेमध्ये काटेकी टक्कर जरूर देण्यात आली। अर्थातच फायटर जेट प्लेयर ठरलेला आहे हनुमंत मोरे। आपण कम ऑन दी स्टेज जायचं आहे। थँक्यू। धन्यवाद। पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं। उपस्थित सर्व खेळाडूंसह या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागत। आपण मैदानावरती मॅच पाहतोय मॅच क्रमांक 3 आजच्या दिवसातील वागजा 11 एनपी विपक्ष महाराष्ट्र वॉरियर्स कोळे संघ। पहिला चेंडू फटका फसलाय, क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती पाहायला मिळाले, चांगला प्रयत्न केलाय। खरं तर पहिल्या चेंडूवरती डायव्हिंग एफर्ट्स क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाले, कारण माहिती होतं या विकेटचं महत्व, विकेट किती महत्वाची आहे हेच ओळखण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाला आणि खरं तर पहिल्या बॉलवरती मिळतंय राजू कंकला जीवनदान आणि पहिल्या चेंडूवरती स्ट्राइक रोटेट पाहायला मिळते, जिथे नवीन फलंदाज आपण पाहतोय सूर्यकांत पाटील। सातत्यानं कुसूर संघाच्या माध्यमातून खेळणारे हे दोन फलंदाज या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत। अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक गोटेवाडी संघाच्या माध्यमातून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणतात ना आयुष्यासह क्रिकेट नेहमी शून्यातून सुरुवात करावी लागते। आता इथे शून्यातून सुरुवात करताना पहिल्या चेंडूवरती फटका फसला होता, तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून दिलं गेलं जीवनदान खेळाडूला आणि अर्थातच खेळाडूचं नाव मिस्टर KTPL, मिस्टर KSKPL, मिस्टर KTRBPL। थँक्यू। तर इथे सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल आणि मी विनंती करीन स्वप्नील प्लीज आपण यायचं आहे। वन मॅन आर्मी जबरदस्त फलंदाजी अफलातून फायर मात्र पाहायला मिळाला। स्वप्नील देवंगुले यांना विनंती करीन की आपण इथे यायचं आहे। पुण्याचा फटका पुल करण्याचा प्रयत्न झाला, क्षेत्ररक्षक आहे तिथे डीपला शुभम बरोबर आदरणीय थोडा वेळ अगदी थोडंसं मी माफी मागेन प्रेक्षकांच्या आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सची। राजेंद्र दबडे साहेबांना मी विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। सामनावीराचा पुरस्कार इथे मी देण्यास विनंती करेन आदरणीय विद्यानंद पाटील साहेब भाऊ आमचे, आदरणीय शिवसेना विभाग प्रमुख खजिनदार ज्ञान विकास संस्था आड्या, तर आदरणीय प्रवीण साहेबांना मी विनंती करेन, प्रवीणजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र द्यायचा। अफलातून फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली आणि इथून स्वप्नील देविंगुले यांचा मात्र इथे सामनावीराचा पुरस्कार इथे देऊन हा शुभ सन्मान केला जाईल, पुरस्कार दिला जाईल। सातत्याने आपण पाहायला गेलं तर प्रेम राहिलेला आहे। प्रवीणजी म्हात्रे साहेब असतील, विद्यानंद पाटील साहेब असतील, सातत्याने आमच्यावरती जे मात्र आम्हाला अडचण येतो ते अडचण दूर करण्याचं काम सातत्याने केलं जातोय। मी प्रथमतः इथे प्रवीणजी कलराम म्हात्रे साहेबांना विनंती करेन, शिवसेना नवी मुंबई या साहेबांना विनंती करेन। तर साहेबांकडनं गोपीनाथ अगस्कर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते दोघांचे शुभहस्ते इथे मात्र हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातो। KTPLचा धमाका मात्र पाहायला फ्लॅश पाहायला मिळाला, अगदी अफलातून खेळी साकारली गेली स्वप्नील देवंगुले यांच्याकडून आणि हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय। पहा मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय। अर्थातच या स्पर्धेत तिसरा अर्धशतकवीर आपण ऑन स्क्रीन पाहतोय स्वप्नील देवंगुलेला। खरं पहिल्या विकेटचं पतन झालंय, म्हणून तर म्हणतात ना भिजलो जरी आज मी माझा अंत नाही, पेटेन नव्या उद्याने सामर्थ नाशवंत नाही। खरं तर राजू कंक आज अपयशी ठरलाय या तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा, जिथे खरं तर एक धाव संख्येवरती बाद झाला, जिथे स्ट्राइक रोटेट झाली, नवीन फलंदाज आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय। 1 ऑक्टोबर 2023 नियमांमध्ये काही फेरबदल केले गेले आणि त्या नियमांचा वापर या स्पर्धेमध्ये करताना पाहायला मिळतोय। कॉमेंट्री बॉक्स यांची आपण पुन्हा एकदा थोडीशी माफी मागतोय आणि पुन्हा एकदा येतोय, जिथे विशेष करून या स्पर्धेमध्ये उपलब्ध राहिलेले आमचे विद्यानंद पाटील साहेब असतील, खजिनदार आहेत शिवसेना खजिनदार आहेत ज्ञान विकास संस्था कोपरखेरणचे आणि शिवसेना विभाग प्रमुख आहेत निलेशजी म्हात्रे, शिवसेना शाखा प्रमुख आहेत संदीपजी शर्मा, उत्तर भारतीय शिवसेना जिल्हा संघटक आहेत। या तिन्ही मान्यवरांच्या आम्ही या मुख्य व्यासपीठावरती आभार मानू, त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली आहे। विशेष करून चर्चा होईल या स्पर्धेमध्ये आलेल्या मान्यवरांना आणि त्याचबरोबर फायटर प्लेयर हे पारितोषिक आम्ही देणार आहोत आणि
विद्यानंद पाटील भाऊ भाऊ म्हटलं ना तर मोठा शब्द आहे, मोठा भाऊ आम्ही सातत्याने म्हणतो. या कोपरखैरण विभागामध्ये आम्ही सर्व म्हात्रे परिवार असतील आणि सर्व ग्रामस्थ जे आहेत, जे बंधुराज आहेत, भूमिपुत्र आहेत, त्यांना आम्ही नेहमीच मोठे भाऊ म्हणतो. त्यांनी या छोट्या भावांना साथ दिली, खांद्याला खांदा लावून त्यांनी मात्र या स्पर्धेला मोलाचं योगदान दिलं. आणि विद्यानंद भाऊ पाटील खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना तर विद्यानंद भाऊ पाटील यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो. आणि हनुमंत मोरे यांना मात्र फायटर प्लेयर हे पारितोषिक दिलं जाईल. आणि कॅश प्राइज संघमालक आहेत, संघमालक त्या कॅश सन्माननीय गणेशजी काडेकर साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि ते देखील त्यांना या ठिकाणी दिलं जात आहे. या हनुमंत साहेब आपल्याला या ठिकाणी कॅश प्राइज दिलं जाईल. कमालीचा फॉर्म त्यांनी दाखवला, मात्र रेस जी होती ना तिथे मात्र स्वप्नील नावाचं वादळ आलं आणि त्याच्यामध्ये ते जिंकले. मात्र चर्चा राहिली आहे या खेळाडूची. आता मात्र मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आपण जाऊया. तत्पूर्वी मात्र आमच्या कॉम्बॉक्सकडे आम्ही जाऊ आणि धावतो वर्णन त्यांच्या वाणीतून देखील ऐकायला मिळेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. खरं तर आपण पाहिलं प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मुख्य व्यासपीठावरती झाला. पुन्हा एकदा आपण जाऊया मॅच कडे, जिथे 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 धावा पुन्हा एकदा पंचाच्या माध्यमातून थर्ड अंपायर साठी रेफर केला गेला. कोर्टामध्ये हा निकाल ठेवला गेलाय. थर्ड अंपायर या गोष्टीची नक्कीच शहानिशा करतील आणि कळवतील फेअर डिलिव्हरी आहे का वाईट डिलिव्हरी आहे. रुपेशजी सामंत सर आपल्याला पाहायला मिळतील थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. त्याचबरोबर ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला शशी साटम सर पाहायला मिळत आहेत ऑन फील्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये. ऑन स्क्रीन आपण पाहतोय खरं तर प्रवीण दादा काळूराव म्हात्रे साहेबांना ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर एक मोठी स्पर्धा घेण्याचा मान सातत्यानं राहिलाय. इट इज अ फेअर डिलिव्हरी. पंचांच्या माध्यमातून कळवलं गेलं योग्य चेंडू आहे आणि 1 षटकाचा खेळ समाप्त झाला. 1 गडी बाद 4 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठाच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण पाहतोय गणेश काटेकर साहेबांना. खरं तर एक रॉयल व्यक्तिमत्व म्हणून म्हणतात ना, पैसा ढीगभर असला म्हणून माणूस हा रॉयल होत नाही. माणूस रॉयल असण्यासाठी व्यक्तिमत्व हे रिअल असावं लागतं आणि हे व्यक्तिमत्व आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर पाहतोय. 1 षटकाचा खेळ समाप्त झाला, जिथे धावसंख्या धावफलकावरती 4 पाहायला मिळते. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. म्हणतात ना, सुरुवात कशी झाली याला महत्व नाही, शेवट कसा होतोय आता या गोष्टींकडे पाहावं लागणार आहे. जिथे सुरुवात थोडीशी अडकळत पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव, त्यानंतर जर पाहिलं तर सूर्यकांत दादाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिंगल आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती एक मोठ्या विकेटचं झालंय पतन. आपण पाहतोय दीपक दादा लोखंडे साहेबांचं सुद्धा इथं झालंय शुभागमन. त्यांचं करतोय आम्ही दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर झालं डिस्ट्रॉय. फलंदाज झालाय क्लीन बोल्ड. सूर्यकांत पाटील यांच्या माध्यमातून बसलोय टीम मराठा वॉरियर्स कोळे संघाला दुसरा धक्का. कराड तालुका प्रीमियर लीग आली बघा हो नावाला. कराड तालुका प्रीमियर लीग आली बघा हो नावाला. आयोजक दीपक लोखंडे दादाचं नाव हे लागलं गाजायला. आयोजक दीपक लोखंडे दादाचं नाव हे लागलं गाजायला. धन्यवाद डीजे. पहा काय सुमधुर संगीत लावलं गेलं डीजेच्या माध्यमातून. डीजेचं टायमिंग सुद्धा प्रॉपर पाहायला मिळतं. जसं क्रिकेटमध्ये टायमिंग प्रॉपर असायला लागतं तसं डीजेचं सुद्धा टायमिंग इथं प्रॉपर पाहायला मिळतंय. दीपक दादांची एंट्री झाली आणि गाणं सुद्धा लावलं. गाव नाव लागलंय गाजायला. नाव का नाही गाजणार, कामच तसं केलेलं आहे दीपक दादांनी. तेच काम आज या KTPLच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. निस्वार्थपणे काम करणारं हे व्यक्तिमत्व त्यांचं मुख्य व्यासपीठावरती झालं शुभागमन. पुन्हा एकदा चांगला फटका. पुन्हा क्षेत्ररक्षक आहे तिथे 30 यार्ड सर्कल मध्ये स्वतः संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात. अविनाश जाधव साहेब चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. सिंगल धाव आली. 5 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पाहतोय. 3 शतक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. आज रोहित पाटील सरांना आपण पाहतोय डीप विकेट क्षेत्रामध्ये. खरं तर सातत्याने यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत होते. आज थोडीशी वेगळी भूमिका पार पाडताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फटका फसलाय. उंची जास्त
दूरवरती पाहायला मिळाले. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न झाला खरं तर क्रिकेटसाठी रोहित पाटील यांना ओळखलं जातं आणि आज एक वेगळाच खेळ खरं तर त्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते आणि तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट पाहायला मिळत आहेत. सागर शेवाळीच्या माध्यमातून खेळला गेला होता मोठा फटका फसला होता. क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळाले आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन आदळतोय. तोपर्यंत केल्या 2 धाबा कंप्लीट. 7 धाबा धावफलकावरती. पुण्याचा चांगला चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे पॉइंटच्या एरियामध्ये पकडला गेलाय. झेल संपलाय फलंदाज. सागर शेवाळेचा खेळ. कमांड डीजे. रोहित पाटील कराड तालुका असोसिएशनचे अध्यक्ष क्रिकेट खेळाचा अभिमान त्यांना आहेत कर्तव्य दक्ष रोहित पाटील कराड तालुका असोसिएशनचे अध्यक्ष धन्यवाद डीजे. अप्रतिम सुमधुर संगीत. अप्रतिम एक व्यक्तिमत्व रोहित पाटील त्यांच्या माध्यमातून हे सुमधुर संगीत आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या नावाचं सुमधुर संगीत आणि तिकडे रोहित पाटील यांचा छोटासा डान्स सुद्धा आम्ही पाहिला. खरं तर त्यांना माहिती नसेल कॅमेरामॅनचं सुद्धा तुमच्याकडे लक्ष होतं आणि ही व्हिडिओ सुद्धा आता इंस्टाग्राम वरती व्हायरल होताना पाहायला मिळेल. सबसे कातिल रोहित पाटील का म्हणलं जातं खरं तर चर्चा रंगते ती म्हणजे गौतमी पाटीलची आणि या मैदानावरती रोहित पाटीलची चर्चा का रंगणार नाहीये त्याच्यामुळे थोडासा झलक दाखवलं रोहित पाटील यांनी आणि छोटासा एक डान्स सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय खरं तर ऑन फील्ड वरती. 7 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद. पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का चेंडू पर्यंत. यस आणि पुन्हा क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाली आहे चुकी. चेंडू झालाय धरतीला दान. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. चांगला गुड रनिंग बिट द विकेट जिथे झेल होणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले होते अनिल काटेकरच्या माध्यमातून केली गेली आहे चुकी आणि चुकीला माफी नाही. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 9 धावसंख्या. अक्षय काटेकर पहिल्या चेंडूवरती फटका फसला होता. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल सुद्धा पाहायला मिळाले होते. पुन्हा एकदा क्षेत्र निवडलेलं आहे डीप मिड विकेटचं. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीपला 1च धाव कंप्लीट पाहायला मिळते. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 10 धावफलकावरती धाव पाहायला मिळते. दहा संख्या धावफलकावरती पाहायला मिळते. खर तर एक बॅट हरवलेली आहे. साई स्पोर्ट्सची बॅट आहे आणि खर तर पाठीमागे सूरज 26 लिहिलेलं आहे. ही बॅट जर कोणाकडे असेल तर प्लीज योगेश पाटील यांच्याशी संपर्क साधा. त्यांची बॅट हरवलेली आहे. खरं तर म्हणतात ना बॅट ही प्रत्येकाला महत्वाची असते. आवडीची बॅट असते आणि ती बॅट योगेश पाटील यांची हरवलेली आहे. जर कोणी प्रेमा खातर बॅट घेऊन गेलेला असेल तर ती बॅट प्लीज योगेश पाटील यांना आणून द्या. मित्रांनो बॅट खूप महत्वाची असते आणि आपली वस्तू त्याचबरोबर व्यासपीठावरती सूर्यकांत निवडुंगे साहेब यांचं या व्यासपीठावरती ग्रँड एंट्री होती. साहेब या वेलकम मोस्ट वेलकम आहेत. पहा हे सर्व आदरणीय व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या दरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अतिशय जबरदस्त कमालीची व्यक्तिमत्व सातत्याने कराड प्रीमियर लीग या स्पर्धेला उचलून धरण्यासाठी खऱ्या अर्थाने या कराड प्रीमियर लीगची श्रीमंती नाही तर गर्भ श्रीमंत करणारी ही व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती उपस्थित होतात. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा पहा प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालं आणि अजून एका विकेटचं पतन पाहायला मिळतंय. अजून एकदा का बसतोय गोलंदाजी मार्कवरती संघाचा संघ मालक आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. अर्थातच अविनाश जाधव साहेबांच्या माध्यमातून गोलंदाजी केली आणि तिथे पाहिलं तर अक्षय काटेकरच्या माध्यमातून अजून एक धक्का बसतोय. बॅक टू बॅक धक्के बसताना पाहायला मिळत आहेत. सांगितलं जात आहे तू चल मैं आया हे सातत्यानं फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि धक्का बसतोय. मराठा वॉरियर्स कोळे संघाला 4था. सेनापती बाद झाल्यानंतर खरं तर सैन्यांना लढणं गरजेचं होतं. आता सेनापती आउट झाल्यानंतर सातत्यानं सैन्य सुद्धा इथं अपयशी होताना पाहायला मिळत आहेत. जिथे बॅक टू बॅक सातत्यानं 4 विकेटचं पतन पाहायला मिळालंय. जिथे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धाबा पाहायला मिळतात. अर्थातच 10 धाबा. तिसरं षटक आपण पाहतोय. हॅलो
पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कळवलं गेलंय भीमर चेंडू आणि भीमर चेंडूला फेकून दिलाय फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला गेलाय आणि 6 धावा धावफलकावरती ऍड होतील म्हणजेच काय 9+6 टोटल 7 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते अर्थातच 17 धावसंख्या धावफलकावरती एक मोठी चुकी कमबॅक करून देणारा चेंडू पाहायला मिळाला त्यानंतर जर पाहिलं टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलं गेलंय ऍक्शन वरती रिॲक्शन वार वरती पलटवार आरेला कार्य करण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून केला गेलाय आणि तिथे मिळतंय यश तिथे 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय 17 धावसंख्या धावफलकावरती धन्यवाद अविनाश गोलंदाजी मार्गवरती ऑन स्ट्राईक फलंदाज तेजेश गारे इथून घारीसारखी नजर फिरवावी लागेल संघ फसला येते आणि व्हाईटचा निर्णय येताना पाहायला मिळेल आणि व्हाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव येताना पाहायला मिळेल धावफलकावरती धावा लागल्या जातात ते 18 धावा KTPL कराड तालुका प्रीमियर लीग 2024 चा धमाका इथे पाहतोय आयोजन कसं असावं सुव्यवस्थापन अगदी दमदार केलेली मेहनत अगदी कामयाबी येताना पाहायला मिळते तिथे प्रत्येकाचं स्वप्न आहे चॅम्पियन होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकतात प्रत्येक संघ मालक इथे पाहायला मिळतील लोड फुलटस बॉल थोडासा बाहेर जाणारा अतिरिक्त मात्र इथून व्हाईटचा निर्णय येताना पाहायला मिळेल आणखी 1 धाव कोणती मेहनत न करता मात्र इथे पाहायला मिळेल चांगला खेळ दमदार सामाजिक कार्यकर्ते आणि आपण सध्याच्या घडीला FB वरती पाहायला गेलं सोशल मीडियावरती जे नाव चर्चेत आहे आणि एलोबाची कृपा सातत्याने ज्यांच्यावरती राहिले मुक्ताई इंटरप्राइजेस सर्व आदरणीय अमित शेट्टी साहेब यांचे ते शुभ आगमन झाले त्यांचंही करतोय आपण सहर्ष स्वागत ब्लॉकवरचा बॉल होत आहे त्या अविनाश सर आपण पाहिलं गेलं लॉंग डिझाईन मध्ये घेऊन काढलाय ऑन ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक आहे थोडंसं निलेश पाटील परंतु त्यांच्याकडनं स्कीट झाले हातामधून बॉल तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जाते 2 थोडीशी नजर चुकली ना तुमची क्रिकेटच्या मैदानामध्ये त्याचा फायदा अगदी फलंदाज वारंवार उचलताना पाहायला गेले आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं 2 धावा एका धावेला मात्र रूपांतरित करताना पाहायला मिळतात आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 21 धावा खोलवर पद्धतीचा चेंडू आणि खोलवर पद्धतीच्या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात 21 धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू क्षेत्र निवडलेला आहे तिथे काउ कॉर्नरचं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय कंप्लीट होतील का यस 2 धावा कंप्लीट होतात पहा गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते रुपेश सर खरं तर अशा धावा जेव्हा कंप्लीट करायच्या असतील तेव्हा यस नो अँड वेट या 3 शब्दांचा वापर खरं तर योग्य पद्धतीने करावा लागतो आणि तो इथे पाहायला मिळतोय इथून आपण जर पाहायला गेलं तर वाघजाई 11 NEP म्हटल्यानंतर आदरणीय अविनाश जाधव साहेबांची ही टीम रोहित पाटील टीमच्या आयकॉन प्लेअर आणि दुसऱ्या बाजूला मराठा वॉरियर्स कोळे आमचे स्वप्नील दादा मोरे युवा उद्योजक चांगलं टायमिंग प्रॉपर हिट नो चान्स KTPL चा आवाज जसा खन 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 करीत होतोय तसा बॅट मधून मात्र आवाज आलाय दणदणीत हा ठोकलाय षटकार कम ऑन डीजे धन्यवाद डीजे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय काय फटका खेळला आहे तेजस गारेच्या माध्यमातून चॉईस प्लेअर आहे रुपेश सर काय पद्धतीचा फटका खेळलाय पहा पुलचा फटका सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी पाहायला मिळतोय राजू कंक 5 झाले त्याच्यानंतर पूर्णपणे जबाबदारी तेजेश घारे यांच्यावरती आहे डीप फॉरवर्ड रिजन मध्ये मात्र पुलचा फटका पाहायला मिळाला एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आणि ही रणनीती चांगली आहे आपण पाहायला गेलं तर 6 बॉल वरती 17 धावांवरती खेळताना तेजेश गारे यांना आपण पाहतो येते आणि षटक क्रमांक समाप्त झाले 3रं आणि 3 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 30 धावा बॅटिंग करत असताना टीम मराठा वॉरियर्स कोली टीम चेक त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती काही अतिथी उपस्थित राहिलेले आहेत खऱ्या अर्थाने ही स्पर्धा या अतिथींविना पूर्ण होऊ शकत नाहीये जिथे या शिवसेना शहर प्रमुख नवी मुंबई म्हणून ज्यांना ओळखलं जातं खऱ्या अर्थाने या व्यक्तिमत्वाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे जिथे आम्ही पाहतो ना त्यांच्या माध्यमातून क्रिकेटवरती अतोनात प्रेम असलेलं हे व्यक्तिमत्व आणि घराघरापर्यंत ज्यांनी मात्र शिवसेना ही पोहोचवली ना ते आमच्या सर्वांचेच लाडके एक डायनामिक एक क्लॅरिटी आणि प्रेझेन्स ऑफ माइंड जिथे त्यांच्या विचारांची सातत्याने चर्चा केली जाते आणि तेच आमचे सर्वांचे लाडके म्हणजेच प्रवीणजी काळूराम म्हात्रे साहेबांचा आपण या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे आधारस्तंभ खऱ्या अर्थाने आमचे
या स्पर्धेचे पुरस्कर्ते दीपक दादा लोखंडे साहेबांना मी निवेदन करेन की साहेबांचा आपण यथोचित हा मानसन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत, जिथे मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि मांगल्याचं श्रीफळ देऊन साहेबांचा या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करतोय. मित्रांनो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अशा व्यक्तिमत्वासाठी. आज मात्र वेळात वेळ काढून खऱ्या अर्थाने कराड तालुका स्पर्धा ही जी प्रीमियर लीग आहे ना ती खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे, मात्र आपल्या येण्याने ती आणखी गर्भ श्रीमंत झाली आहे. त्याचबरोबर आपण पुढील सन्मानाकडे देखील जाणार आहोत. शिवसेना उपशहर प्रमुख त्याचबरोबर याच व्यासपीठावरती वेळात वेळ काढून सन्माननीय शिवसेना उपशहर प्रमुख सन्माननीय गोपीनाथ आगसकर सरांचं देखील आम्ही या मुख्य व्यासपीठावरती यथोचित हा मानसन्मान करतोय. त्यांना देखील आम्ही दीपकदादा साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. सन्माननीय गोपीनाथजी आगसकर साहेब एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि त्या विचारांना मात्र प्रेरित होऊन जाणारी ही व्यक्तिमत्व पहा, त्यांचा आपण या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान करतोय आणि तदनंतर मात्र अशा व्यक्तिमत्वाकडे वळतो आहोत. मित्रांनो, ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये विशेष करून ज्या व्यक्तिमत्वाचं प्रेम राहिलंय त्यांच्याबद्दल आम्ही चर्चा करू. आमचे कमिशनर सागरजी पाटील साहेब आपण देखील मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. मात्र दीपक दादा, ही स्पर्धा आपण जी पाहतोय या स्पर्धेसाठी विशेष करून जे आपल्याला ग्राउंड मिळालंय या ग्राउंडसाठी खूप मेहनत करावी लागते, खूप खटाटोप खावे लागतात आणि ग्राउंड जर पाहिजे असेल तर हक्काने आपण ज्यांच्याकडे जातो ते आमच्या शिवसेना विभाग प्रमुख आणि खजिनदार ज्ञान विकास संस्था कोपरखैरणचे विद्यानंद भाऊ पाटील यांच्यासाठी मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विद्यानंद भाऊ पाटील असं व्यक्तिमत्व ना ज्या व्यक्तिमत्वाने प्रत्येक खेळाडूला प्रभावित केलंय. स्पर्धा प्रवीण काळूराम म्हात्रे साहेबांची असू द्या किंवा कराड प्रीमियर लीग असू द्या, या पश्चिम महाराष्ट्रातली कुठलीही स्पर्धा असू द्या, या स्पर्धेसाठी विशेष करून विद्यानंद भाऊ यांचं मात्र मोलाचं योगदान असतं आणि त्यांचा आपण या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान करतोय. आणि त्याचबरोबर या व्यासपीठावरती शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय निलेश दादा म्हात्रे यांच्याकडे देखील नजरा वळवल्यात. निलेश दादा म्हात्रे यांचं देखील या व्यासपीठावरती यथोचित हा मान सन्मान केला जातोय. तदनंतर मात्र पुढील सन्मानाकडे जातोय. सन्माननीय उत्तर भारतीय शिवसेना जिल्हा संघटक म्हणून ज्यांना ओळखलं जातं एक जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय संदीपजी शर्मा साहेबांचं देखील आपण या मुख्य व्यासपीठावरती यथोचित हा मानसन्मान केला जातोय. या आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय दीपकदादा लोखंडे साहेबांच्याच शुभ हस्ते साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. तदनंतर मात्र पुढील सन्मानाकडे आपण जातो आहोत. ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर ऐरोली विभाग काँग्रेसचे सरचिटणीस आणि समाजसेवक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सूर्यकांत दादा निवडुंगे यांचा देखील आपण या व्यासपीठावरती यथोचित सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर सूर्यकांत दादा निवडुंगे साहेब यांचा आपण या व्यासपीठावरती यथोचित सन्मान करतोय. त्याचबरोबर विकी निवडुंगे साहेब यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांचा देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. त्याचबरोबर राजेंद्र दबडे साहेब समर्थ सोसायटी सचिव यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन आहे. त्यांचं देखील आम्ही यथोचित सन्मान करतोय. आणि प्रकाशजी शेवाळे साहेब यांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती यथोचित सन्मान करतोय. अध्यक्ष महोदय आपण देखील त्या बाजूने यथोचित सन्मान करायचा प्रकाशजी शेवाळे साहेबांचा. आज खऱ्या अर्थाने या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांची सातत्याने असलेली रेलचेल पाहायला मिळाली आहे. ही रेलचेल अशाच पद्धतीने चालू राहणार आहे. थोडंसं आपण क्रिकेटकडे देखील वळणार आहोत कारण की प्रवीण सर आम्हाला सांगता आहेत की क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये कॉमेंट्री देखील हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर राहिला आहे. जाऊया बॅक ऑन दी क्रिकेट आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पुढील मॅचसाठी देखील आपण सज्ज राहायचं आहे. टॉस घ्यायचा आहे. यासाठी मात्र आमंत्रण द्यायचं आहे समोरची संघ शिवप्रेमी साळे शिरंबे आणि त्यांच्या साथीला मात्र संघ असेल वाघजाई 11 हा संघ. या दोन संघाच्या संघनायकांनी नोट घ्या. लगेचच या टॉस का बॉस या ठिकाणी जय महाराष्ट्र युती आणि शिवप्रेमी स्पोर्ट्स साळ शिरेंबे दोन्ही संघाच्या संघ नायकांना मी विनंती करेन की आपण टॉस साठी यायचं. जाऊया मॅचकडे. आपण अतिथी गणांचा इथे शुभ सन्मान पाहिलं.
त्यानंतर बॅक टू क्रिकेट आपण पाहतो इथे ऑन साईडला खेळून काढला स्क्वेअर लेग डीप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळतोय आणि हीच तर खासियत आहे रणनीती आखली गेली बक्षिसांची रेलचेल असणारी ही स्पर्धा आपल्याला खऱ्या अर्थानं मात्र पाहायला मिळतोय उत्तम दर्जेदार स्पर्धेचे विषय आपण चर्चा करूया हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय दीपकदादा लोखंडे साहेब आमच्या आधारस्तंभ यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा आपण पाहतोय कराड तालुका प्रीमियर लीग 2024 44व्या धावफलकावरती षटक क्रमांक इथे समाप्त झालाय चौथा आणि 4 षटकांच्या खेळीनंतर 44वा 4 विकेट माघारी टीम बॅटिंग करत असताना मराठा वॉरियर्स कोले 4-4-4 4चा खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय धावफलकावरती आपण 10वा पाहतोय 44 धावा 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय खर तर आतापर्यंत पाहिलं तर शांत संयमी खेळ पाहायला मिळतो बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई रुपेश सर सांगायला गेलं तर कराड तालुक्यातील 2 कोहिनूर हिरे आणि कोहिनूर हिऱ्यांमध्ये लागलेली ही लढत आहे म्हणजे अर्थातच एका बाजूला रोहित पाटील तर दुसऱ्या बाजूला राजू कंक म्हणजेच काय कराड तालुका क्रिकेटचं नाव एक क्रिकेटच्या पटलावरती वेगळं स्थान निर्माण करणारे हे 2 खेळाडू आज एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळत आहेत विकेट यष्टीरक्षकाच्या मागे कॅमेरामध्ये आपण पाहू शकताय मी ज्यावेळी समालोचन इथे केला होता त्यावेळी उपाधी दिली होती पाटलाचा पोरगा आणि तो पाटलाचा पोरगा हा सुप्रसिद्ध टॅगलाईन मात्र राहिली होती रोहित पाटील यांच्याकडे अगदी अप्रतिम क्षणचित्र आपण पाहतोय कॅमेरामध्ये चांगला फटका गिरकी घेतली फिरकी घेतली अगदी भवऱ्यासारखा गिरगिर 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 फिरलाय बॉल चालला सीमारेषा पार तेजस घारे गिरकी घेत फेकून देतोय बॉलला सीमारेषा पार षटकार पहा टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय आपण ऍक्शन रिप्ले मध्ये काय फटका खेळलाय पहा अप्रतिम पुलचा फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी पाहायला मिळतोय आपण इथे पाहतोय आता एक एक ना बक्षीस इथे यायला लागली आहे तशी खेळाडूंची फटकेबाजी इथे मात्र पाहायला मिळते कारण मालिकावीर साठी डबल डोर फ्री हिज आहे आदरणीय संजय धुमाळ साहेब डीवायएसपी ठाणे आणि सूर्यकांत साहेब यांच्याकडनं हा पुरस्कृत करण्यात आले उत्कृष्ट फलंदाज वॉशिंग मशीन आहे उत्कृष्ट गोलंदाज वॉशिंग मशीन उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 32 इंच LED टीव्ही त्याचबरोबर षटकार किंग साठी ते 32 इंच LED टीव्ही आणि उदयोन्मुख खेळाडू सायकल एक जबरदस्त फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आपल्या समवेत घेऊन आलेले आहेत कौतुक करावं तेवढं कमी आदरणीय तुम्हा सर्वांचे लाडके दीपकदादा लोखंडे साहेब असतील पैलवान विशाल पाटील साहेब अध्यक्ष आहेत त्याचबरोबर मॅनेजमेंट डायरेक्टर आणि KTPL कमिशनर श्री सागरदादा पाटील त्याचबरोबर अमोल गायकवाड साहेब दीपकजी मोहिते सचिनजी तोडकर साहेब संग्राम लावण साहेब नितीनजी शेवाळे राजूजी कंक रोहितजी पाटील या सगळ्यांची मेहनत आणि सगळ्या कराड तालुक्यातील कॅप्टन असतील खेळाडू असतील घेतलेली मेहनत आज आपण पाहतोय मैदान सजलंय मैदान गाजलंय आणि एकच चर्चा आणि चर्चा होताना पाहायला मिळतोय कराड तालुका प्रीमियर लीग 2024 हायड्रोट्रेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका प्रीमियर लीग 2024 एक दमदार आयोजन आपल्या भेटीस आले आणि आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये मान्यवरांची मांदियाली मात्र पाहायला मिळतोय आदरपूर्वक आपण नाव घेतलं आदरणीय श्री विद्यानंद पाटील भाऊ शिवसेना विभाग प्रमुख खजिनदार ज्ञान विकास संस्था कोपरी खेरणे विसरून भेदभाव सोडून बंद पाठ माणसात माणुसकी दाखवणारा माणसातला देव माणूस म्हणजे आदरणीय विद्यानंद पाटील भाऊ आमचे लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये खेळून काढलाय झेल घ्यायचा प्रयत्न निलेश पाटील यांच्याकडनं स्किट झालाय बॉल चाललाय वन बॉल सीमा रेषा पार 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 टीव्ही ऍक्शन मध्ये आपण पाहतोय टीव्ही ऍक्शन मध्ये आपण पाहिलं खरं तर पबजीचा जो हेड शॉट आहे तसा आता डोक्याला लागून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळतोय जिथे 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 5व्या षटकांचा हाणामारी तोडाफोडीच्या षटकामध्ये अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते तेजसच्या माध्यमातून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण अप्रतिम केलं गेलं जिथे संघासाठी वाचवल्या गेल्या जवळपास पाहिलं तर 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न केला की काय यस आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबादच्या माध्यमातून बाद होतोय आणि धक्का बसतोय धावबादच्या माध्यमातून ही रणनीती आहे आपण पाहायला गेलं तर अविनाश सर कारण इथून 11 बॉल वरती 35 धावांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत तेजस घारे
आणि धावफलकावरती संघाच्या धावा लागल्या जात आहेत त्या 55 धावा. आता इथून परत एकदा 5 अंकाचा मागच्या आपण बॉलवरती पाहिलं होतं 4 अंकाचा खेळ 4-4-4. आता इथून आपण पाहतोय 5-5-5 55 धावा 5 विकेट माघारी आणि 5वा षटक मार्गस्थ आहे. इथून हा क्रिकेट आहे. तुम्हा सर्वांना वेळ लावणारा खेळ कोणता असेल तर क्रिकेट. भारतामध्ये सर्वाधिक खेळ कोणता खेळणारा जाणार असेल तर क्रिकेट. आणि कराड म्हटल्यानंतर कराडला क्रिकेटवरती प्रेम करणारी अथंग मात्र इथे माणसं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याच कराड तालुका प्रीमियर लीग 2024 चा धमाका इथून आपण अनुभवताय, पाहताय, निहाळताय. एक जबरदस्त स्क्रीनवरती पाहतोय आपण कराड तालुका प्रीमियर लीग 2024 ची ट्रॉफी. एक संकल्पना जी मात्र मांडली गेली होती. चॅम्पियन जो संघ होणार आहे त्या चॅम्पियन संघाला ही ट्रॉफी मात्र पहिल्यांदा वन हँड खेळण्याचा प्रयत्न. निलेश पाटील आहे तिथे त्यांच्या डोक्यावरून कॉमेंट्री बॉक्सला अतिथी कक्षाला गवसणी घालणारा हा येतोय सारेगामाप धनिसा फलंदाज. सुभाषांच्या बॅटमधून शुभम यांच्या बॅटमधून मात्र आलाप घेणारा षटकार. अप्रतिम फटका टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतोय. काय फटका खेळला रुपेश सर पहा. म्हणजे संघ अडचणीत सापडल्यानंतर मी चॉईस प्लेअर काय आहे याचं उत्तर तेजस गारेच्या माध्यमातून दिलंय. वैयक्तिक 13 चेंडू 42 धावा वरती खेळताना पाहायला मिळतोय. 13 बॉल 42 धावांवरती वैयक्तिक खेळताना पाहायला मिळत आहे. इथे क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये तेजस गारे यांच्या बॅटमधून षटकार पाहिला होता. आणि आणखी एक दर्जेदार मात्र इथे धाव घेताना पाहायला मिळतात. इथून 2 धावा घेतल्या जातात. रणनीती जशी आखली गेलेली आहे ना त्या रणनीतीवरती मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. संघ मालक स्वप्नील मोरे साहेब आता बसले होते, उभे राहिलेले आहेत. आज संघ मालकांचा वारंवार आपण पाहायला गेलंय. क्रिकेट बरोबर जगणारी माणसं थोडासा दुर्वा ठेवण्याचा प्रयत्न. सो डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस. अनेक वेळी मात्र गती परिवर्तन इथे मात्र पाहायला मिळालं अंतिम इथे बॉलवरती. आणि इथून षटक क्रमांक समाप्त झाले 5वं. आणि 5 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 63 धावा. आता विजयासाठी शेवटच्या क्षणी तर रुपेश सर एक विकेटचं पतन झालेलं पाहायला मिळालं शेवटच्या चेंडूवरती. आणि तेजस गारेच्या माध्यमातून अजून एक धक्का बसतोय शेवटच्या चेंडूवरती जिथे बनवल्या गेल्या 14 चेंडूमध्ये वैयक्तिक 44 धावा. आणि जिथे जिंकण्यासाठी गरज आहे 5 षटकांमध्ये टीम वागजा 11 एनपी संघाला 64 धावांची. चेक. त्याचबरोबर आपण टॉससाठी जातोय आणि हा टॉस उडवण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख नवी मुंबई प्रवीणजी काळूराम म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर शिवसेना उपशहर प्रमुख गोपीनाथजी आगसकर साहेब आणि त्याचबरोबर शिवसेना विभाग प्रमुख विद्यानंद पाटील भाऊ निलेशजी म्हात्रे आणि संदीपजी शर्मा या सर्वच मान्यवरांना आम्ही आमंत्रित करतोय की साहेब या आणि आपल्या सानिध्यामध्ये या मॅचचा होईल टॉस. चला जय महाराष्ट्र येवती आणि शिवप्रेमी साळशिरंबे या दोन्ही संघांच्या संघनायकांना निवेदन आहे आपण लगेचच टॉससाठी आपण टॉस करणार आहोत. जिथे आपण पाहतोय ना प्रवीणजी काळूराम म्हात्रे साहेब एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांचंच या व्यासपीठावरतून आगमन झालंय आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी ते देखील उपस्थित राहिलेत आणि साहेबांच्याच शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. साहेब ही ट्रॉफी पहा. ही ट्रॉफी आहे ग्राफाईटची ट्रॉफी. नवी मुंबईने मार्गदर्शन करावं आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक संघ असोसिएशन ते फॉलो करतात आणि तेच फॉलो करण्याचा प्रयत्न केलाय. साहेब ही ग्राफाईटची ट्रॉफी आहे. या ट्रॉफीकडे नजरा वळवल्यात. दीपकदादा लोखंडे यांचं स्वप्न आज खऱ्या अर्थाने नवी मुंबई शहरामध्ये पूर्ण होत आहे आणि ही ट्रॉफी पहा. साहेब याच्यासाठी खूप मेहनत केली आहे. याच्यासाठी प्रत्येक संघ जवळजवळ 215 गावं एकत्र आलीत आणि त्यांच्यामधून खेळाडू निवडले गेले आणि तदनंतर मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. कराड तालुका प्रीमियर लीग आणि साहेब या ठिकाणी 2 संघ आपल्या समेत उपस्थित होतील. चला संघनायक लगेचच या आणि साहेबांच्याच शुभ हस्ते आपण टॉस करतोय. विद्यानंद भाऊ पहा आणि मैदानाचा थाट आहे ना तो यासाठी रंगवला जातो. विद्यानंद भाऊ विशाल सर आहेत आणि त्यांच्या समेत आपण टॉस करणार आहोत. आणि एका बाजूला केटीपीएल आहे ना आपले या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर जर पाहिलं तर दीपक दादा लोखंडे. कॉल कोण देत आहे? अध्यक्ष महोदय या ठिकाणी कॉल देतील. दीपक दादा लोखंडे आणि केटीपीएल असा कॉल येतोय. नक्की चर्चा केली आहे. सातत्याने आपण पाहिलं तर जय महाराष्ट्र युवती संघ आणि स्वतः दीपक दादांचा संघ आहे. कशा पद्धतीने पाहता टॉस जिंकलायस काय निर्णय असेल? आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग घेऊ कारण त्यांच्याकडे पण बॅटिंग लाईनअप वगैरे आहे त्यामुळे आम्ही फिल्डिंगचा निर्णय घेऊ. क्षेत्ररक्षण आता मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. जाता जाता कशा पद्धतीने तुम्ही फाईट द्याल? बघूया आता सगळे प्लेयर तर आहेत पॉझिटिव्ह पण देऊ आम्ही चांगली फाईट करू आणि जिंकू.
चांगली फाईट देऊ आणि जिंकू हा निर्धार केलाय त्यांनी. निवडलंय ते क्षेत्ररक्षण. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय विशाल सर. आता मात्र अध्यक्ष म्हणून या स्पर्धेकडे पाहतायत. काही जर विचार केला तर शेवटचा टॉस असं म्हणावं लागेल. थोडंसं दुःख होत आहे, मात्र स्पर्धामध्ये हार जीत होत राहते. फलंदाजी करायची आहे तुम्हाला. नक्कीच आम्ही 2 मॅच हारलोय. आमचं जवळपास आव्हान संपलेलंच आहे स्पर्धेतील, पण एक मॅच जिंकून संघ मालकांना तरी आनंद देण्याचा प्रयत्न असेल आमचा. भावनात्मक झाले आहेत विशाल सर. ही ट्रॉफी आज मात्र फार जवळून पाहायला मिळते. ही ट्रॉफी पाहून घ्या सर. ही ट्रॉफी पाहण्यासाठी मात्र तुम्हाला कष्ट करावे लागतील. संघ मालकांना नक्कीच विजय द्या आणि तुम्हाला देखील असतील शुभेच्छा. मान्यवरांना विनंती करेन की साहेब थोडंसं आहे, आपली बाईट आपण मुख्य व्यासपीठावरतून घेऊया, कारण की ही खूप महत्वाचा क्षण आहे. मात्र दोन्ही संघनायक आणि संपूर्ण टीम यांच्या समेत आपण फोटो सेशन करणार आहोत. या मध्यस्थानी या. हा फोटो साहेब असं म्हटलं होतं ना की शनीला काळजात राहणारा हा फोटो आणि अविस्मरणीय क्षण, हा कधीही न विसरता येणारा क्षण आम्ही या ठिकाणी जोपासतोय. आमचे कमिशनर सागर दादा आपण देखील या फोटोमध्ये जॉईंट व्हा. फार महत्वाचा क्षण आहे. मी मान्यवरांना विनंती करेन की साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा आणि तिथे मात्र जाऊन आपण मान्यवरांचं मार्गदर्शन देखील ऐकणार आहोत आणि तदनंतर मात्र या स्पर्धेला त्यांच्याकडून शुभेच्छा मिळतील ही देखील आपण ग्वाही देणार आहोत. नंतर मात्र जाऊया क्रिकेटकडे. तोपर्यंत जाऊया मुख्य व्यासपीठावरती. नक्कीच या व्यासपीठावरती आलेली ही जबरदस्त असं व्यक्तिमत्व. मित्रांनो, ही स्पर्धा खऱ्या अर्थाने या व्यक्तिमत्वाने मोठी गेली आहे आणि आम्ही त्यांचे आभारी मानू. मात्र मुख्य व्यासपीठावरती असलेले उपस्थित सन्माननीय शिवसेना विभाग प्रमुख नक्कीच त्यांच्याबद्दल चर्चा होते. मात्र मी सर्वात प्रथम या ठिकाणी आमंत्रित करतोय शिवसेना उपशहर प्रमुख गोपीनाथजी आगसकर साहेबांना मी निवेदन करेन की साहेब आपल्या माध्यमातून सर्वात प्रथम या स्पर्धेच्या बद्दल आणि आपल्या नवी मुंबईचा विकास आणि याबद्दल आपल्याशी मी चर्चा करू आणि आपल्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन देखील मिळेल. सर्वप्रथम मी दीपक दादा त्यांचं अभिनंदन करीन की त्यांनी हे आयोजन करून स्पर्धकांसाठी एक मिसाल ठेवलेली आहे. त्याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि सर्व खेळाडूंनी आपले खेळ व्यवस्थितरित्या, कारण आता आम्ही बघितलं की एक एक षटकार असं मारलेलं आहे की डोक्यावरून वर गेलेलं आहे. खेळ चांगला खेळतात, खेळाडू वृत्तीने खेळतात, त्याबद्दल त्यांचे सर्वांचे अभिनंदन. आणि आयोजकांनी एवढं सुंदर आयोजन केलेलं आहे की जवळजवळ प्रवीण म्हात्रे जसे करतात त्या पद्धतीनेच केलेले आहे. त्याबद्दल त्यांचेही आभार, धन्यवाद. थोडक्यात बोलायचं मात्र काळजात घाव करेल असं बोलायचं असं व्यक्तिमत्व सन्माननीय गोपीनाथजी आगसकर साहेबांचं या ठिकाणी आम्ही आभार मानू. तदनंतर मात्र दुसऱ्या व्यक्तिमत्वाकडे आम्ही जातोय. त्यांच्याकडून देखील आम्हाला मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे. शिवसेना विभाग प्रमुख आणि खजिनदार ज्ञान विकास संस्था कोपरखैरन, ज्ञानाचं एक अतुल असं सम्राट म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो. खऱ्या अर्थाने या मैदानावरती खेळ जर तुम्हाला रंगवायचा असेल ना, सकाळी 6:30 वाजता या मैदानाची डागडुजी आणि या सकाळी 6 वाजता तुम्ही येऊन भेटा. विद्यानंद पाटील भाऊ तुम्हाला या मैदानावरती मिळतील. संध्याकाळी 9:30 वाजता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये या, विद्यानंद भाऊ तुम्हाला या मैदानावरती मिळतील. मित्रांनो, हे संपूर्ण मैदानाची जी जोखीम खऱ्या अर्थाने आपल्या तळहाताप्रमाणे आपल्या मुलाप्रमाणे जोपासली आहे ते आमचे विद्यानंद भाऊ. आणि भाऊ, मी आपल्याला विनंती करेन की आपल्या माध्यमातून या खेळाडूंना मार्गदर्शन झालं पाहिजे आणि या स्पर्धेला देखील शुभेच्छा येतील आपल्याकडून. साहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आजच्या या कराड ग्रामीण प्रीमियर लीगचे प्रणेते दीपक लोखंडे आणि आमचे मित्र आपलं सागर पाटील, विशाल पाटील आणि सर्व आणि मंचावर उपस्थित आमचे नवी मुंबई जिल्हा शिवसेना शहर प्रमुख प्रवीणजी म्हात्रे, शिवसेना उपशहर प्रमुख आदरणीय गोपीनाथ आगसकर आणि शिवसेना शाखा प्रमुख निलेश म्हात्रे आणि उत्तर भारतीय शिवसेना संघटक
संदीपजी शर्मा आणि आमचे दुसरे मित्र सर्व मान्यवर उपस्थित, आज सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील दर्याखोऱ्यातून आलेले सर्व खेळाडू, या सर्वांना मी आमच्या ग्रामस्थांतर्फे, आमच्या शिवसेना पक्षांतर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच खेळ खेळून आपले कराड ग्रामीणचं नाव लौकिक करावं ही शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. सातत्याने आम्ही पाहिलंय ना की स्पर्धा कोणतीही असू द्या, विद्यानंद भाऊ पाटील आणि कोणतीही स्पर्धा असू द्या, आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातो. बत्तीस शिराळा असेल, शाहूवाडी असेल, अनेक तालुके आहेत जिथे आमचा कराड आहे. तदनंतर मात्र पाटण तालुका आहे. अनेक तालुक्यांमध्ये साहेब आपल्या माध्यमातून सातत्याने दिलेलं योगदान फार महत्त्वाचं आहे. आता मात्र दुसऱ्या व्यक्तिमत्वाकडे जातो. मित्रांनो, या व्यक्तिमत्वाबद्दल मी काय सांगू, शब्द न पुरती माझ्या ओठांवरती. कारण की हे व्यक्तिमत्व अशा पद्धतीने बहरलंय ना, प्रत्येक घराघरापर्यंत शिवसेना ही पोहोचवायचा ध्यास ज्यांनी घेतला त्या या नवी मुंबई शहर प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे वर्णी लागली आहे ते आमचे सर्वांचेच लाडके. खऱ्या अर्थाने या नवी मुंबईमध्ये महत्त्वाचं काम दादांच्या माध्यमातून केलं असतं, ज्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा धर्मवीरांच्या नावाने येते ते आमचे प्रवीणजी म्हात्रे साहेब. आणि मी प्रवीणजी म्हात्रे साहेबांना मी निवेदन करेन की साहेब, आपण या पश्चिम महाराष्ट्रावरती अशा पद्धतीने प्रेम केलंय ना, हे प्रेम आम्हाला सातत्याने पाहिलंय. जिथे पश्चिम महाराष्ट्र असेल ना तिथे साहेब आपली उपस्थिती अविस्मरणीय राहते. ही उपस्थिती याही स्पर्धेला लाभली आहे. साहेब, मी आपल्याकडे येतो आणि आपल्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन मिळेल. सर्वप्रथम आज मी इथे तुमच्या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर दीपकदादा लोखंडे आणि विशाल पाटील जे तुमच्या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत त्यांचं खूप सारं अभिनंदन करतो की कारण खरोखरच जसे आमचे काका म्हणाले, गोपीनाथ आगासकर साहेब म्हणाले की असं वाटतं की धर्मवीर चषकाच्या स्पर्धेसाठीच आपण उपस्थित आहोत. नियोजन करताना कधीही जो मुख्य आयोजक असो म्हणा किंवा आता टायटल स्पॉन्सर म्हणा, त्यांच्याशी मगाशी मी बोललो, त्यांनी मला सांगितलं की दादा कसं वाटतंय. मी बोललो खूप छान नियोजन केलं आहे तुम्ही. आणि मला आज सकाळी मी जिथे वॉकिंगला जातो निसर्ग होत्याला तिथेही काही लोकांनी सांगितलं की खूप छान नियोजन केलं म्हणून. त्यांना पुढे बोललो मी, तुम्ही नियोजन खूप चांगलं केलं. त्याच्यानंतर त्यांनी मला उत्तर दिलं की दादा हे मी नाही केलं, हे सगळ्या मुलांनी केलं आहे. आणि हेच या स्पर्धेला मोठं करण्याचं गमक आहे. जेव्हा आपण कुठली मोठी स्पर्धा करतो तेव्हा आपण म्हणायला गेलो की मी केलं आहे, त्याचं यश तुम्हाला कधी मिळत नसतं आणि स्पर्धा यशस्वी होत नाही. जेव्हा आपण निस्वार्थी भावनेने काही करतो तेव्हा त्या स्पर्धेला निश्चित यश मिळतं आणि हे आपले यश समोर आहे. खरोखर तुम्ही मागासपासून म्हणताय की पश्चिम महाराष्ट्र काही नाही, महाराष्ट्र एकच आहे. पश्चिम महाराष्ट्र नाही काय नाही, आपण एकच आहोत सगळे. कारण की मला वाटतं मी आमच्या आगरी गोळ्यांच्या स्पर्धेपेक्षा जास्त तुमच्या पश्चिम महाराष्ट्र स्पर्धांना जास्त मी जात असतो. आणि नियोजनाचा दर्जा, आयोजनाचा दर्जा एवढा खूप सुंदर आता उंचावलेला आहे ना की कधी कधी आता मलाही शिकायला मिळतं भरपूर काही. कारण की धर्मवीर चषक करताना नवीन काही द्यायचं असेल तर कल्पना सगळ्या नवीन स्पर्धांमधून आपला काही ना काही मिळत असतात. आणि खरोखर खूप छान नियोजन आहे. ग्राफाईटची ट्रॉफी मला वाटतं पहिल्यांदाच नवी मुंबईत असेल झालेली. अच्छा, NMPL, हा NMPLला मी बक्षीस समारंभाला नव्हतो त्यामुळे मला कल्पना नाही आहे. त्यामुळे खरोखर ट्रॉफी सुंदर आहे आणि बक्षिसांची एवढी रेलचेल बघून मला हेवा वाटायला लागला. खरं तर एवढी बक्षिसं मला वाटतं मी पहिल्या स्पर्धेत बघतोय. आणि हे खरोखर मन मोठं पाहिजे. काही करायची आपली जेव्हा धमक असते पण त्यासाठी मन पण मोठं पाहिजे. पैसा सगळ्यांकडे असतो पण पैसा खर्च करायला मन लागतं, धमक लागते, हिंमत लागते, मानसिकता लागते. ती दीपकदादांकडे आहे आणि तुमच्या आयोजकांकडे आहे. हे महत्त्वाचा विषय आहे. 3 दिवसांपूर्वी विशाल माझ्याकडे आला, दादा स्पर्धेचं नियोजन करतोय. मला तोपर्यंत कल्पना नव्हती, खोटं सांगत नाही आहे. असं आहे. तो मला बोलला दादा रोलर हवा आहे. तर त्याला रोलर मी दिला पण तो काय झाला, रोलर येईपर्यंत अंधार झाल्यामुळे अर्ध्या मैदानाला रोलिंग झालं, पूर्ण मैदानाला झालं नाही. त्यासाठी मी सगळ्यांचे जे प्रेक्षक आहेत आणि आयोजक आहेत त्यांची मी माझ्याकडून क्षमा मागतो. कारण की त्यात मी कुठेतरी थोडासा कमी पडलो. पण पुढच्या वर्षी निश्चितपणे माझा प्रयत्न असेल की तुम्हाला जास्तीत जास्त वेळ रोलर देऊन चांगल्या प्रकारचं मैदान कसं देता येईल हा आम्ही विद्यानंद भाऊ म्हणा की आम्ही सगळे निश्चितपणे त्यासाठी प्रयत्न करू. तुम्ही एवढं सुंदर आयोजन केलेलं आहे की प्रेक्षकांची गर्दी एवढी आहे. त्यामुळे खरोखर आजचा रविवार आहे, संध्याकाळी उत्तरोत्तर अजून गर्दी वाढत जाईल. मोठे मोठे पाहुणे आज येणार आहेत, पृथ्वीराज बाबा येणार आहेत. आज खासदार साहेबांशी मी काही वेळापूर्वी बोललो, खासदार साहेब पण थोड्या वेळात म्हणजे संध्याकाळपर्यंत तिथे येतील. आणि एवढे सगळे पाहुणे स्टेजवर सोपन असतं. हे दीपकदादा तुम्ही कमवलेलं प्रेम आहे त्याच्यामुळे एवढी सगळी लोक स्टेजवर उपस्थित आहेत. कारण की
आयोजन भरपूर होतात, पैसाही भरपूर खर्च केला जातो, पण प्रेक्षकांचं प्रेम आणि कार्यकर्त्यांचं प्रेम मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कार्यकर्त्यांचं सहकार्यांचं प्रेम पैशाने विकत मिळत नसतं कुठेच, आणि ते तुमच्या पुढे दादा तुमच्यासोबत आहे, विशाल तुमच्यासोबत हे प्रेम आहे, हे खरोखर मोठी गोष्ट आहे. तुम्ही कधी कुठेही स्पर्धा आयोजित करा, मी तिथे तुमच्या सोबतीला तिथे असेन. आणि मी पश्चिम महाराष्ट्रातले जेवढेही समालोचक आहेत त्यांची विशेष करून माफी मागेन की माझ्या स्पर्धेला बऱ्याच जणांची यायची इच्छा असते, पण मी बोलावू शकत नाही, कारण की माझा जो सगळा स्लॉट आहे तो फिक्स असतो, म्हणून मला बोलावता येत नाही. पण यावर्षी निश्चितपणे माझा प्रयत्न असेल की 3 तुमचे कॉमेंटेटर जे असतील त्यांना एक मॅचसाठी तरी विशेष निमंत्रित म्हणून मी तिथे माझ्या स्पर्धेला बोलवायचा निश्चितपणे प्रयत्न करेन, जेणेकरून पश्चिम महाराष्ट्र आणि नवी मुंबई हे एकच होईल, 2 पार्ट राहणार नाही. आणि निश्चितपणे मी तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देईन. आणि हे राजकीय व्यासपीठ नाही, त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी काही बोलता येणार नाही, पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देईन. असंच आयोजन करा, नियोजन करा. पुढे कधीही कुठेही विद्यानंद म्हणा, आमच्या सहकाऱ्यांची म्हणा किंवा माझी म्हणा, आमची कुठेही गरज पडली डेफिनेटली मी तुमच्या पाठीशी नेहमी असेन. आणि खूप सुंदर तुम्ही लोक समालोचन करताय खरोखर. म्हणजे आता आम्ही राजकीय लोक आहोत, पण उभा राहिलो की माईक हातात आलं की खाली पाय थरथरायला लागतात, पण तुम्ही दिवसभर जे बोलताना खरोखर वाखाणण्याजोगं कार्य आहे. तुम्ही खूप सुंदर समालोचन करता, आणि एवढी मेहनत घेऊन सगळं फॅमिलीपासून लांब राहून तुम्ही हे जे कार्य करता तेही विशेष उल्लेखनीय आहे. आणि खूप सुंदर नियोजन परत एकदा मी सांगेन. आणि दीपक दादा, मी तुमचे विशेष धन्यवाद करेन. विशाल, तुलाही धन्यवाद देईन. आणि बाकी सहकाऱ्यांची मला नावं माहीत नसल्यामुळे कोणाचं नाव घेतलं, सागर पाटील साहेब आणि अजून कोणी असेल तर त्यांची नावं माझ्याकडून राहिली तर त्यासाठी मी क्षमा मागतो. आणि मला इथे बोलवलं, माझ्या सहकाऱ्यांना इथे बोलून योग्य तो सन्मान दिलात, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद साहेब. दीपक दादा आणि त्यांच्या संपूर्ण कराड प्रीमियरच्या वतीने मी असं म्हणेन, सोबतीने साथ देऊ, आभाळ बांधायला दोर देऊ. आभाळ बांधायचं आहे आणि ते बांधण्यासाठी आपली साथ आम्हाला फार महत्वाची आहे. आपण जो घाव केलात ना तो काळजात पोहोचलाय, आणि नक्कीच आम्ही आपल्या मार्गदर्शनाने प्रभावित झालोय. आणि आपल्याला मी देखील या व्यासपीठावरून आपलं ते मार्गदर्शन दिलं ते आम्हाला खूप लाभदायक ठरेल. येणाऱ्या काळामध्ये आम्ही आणखी ही स्पर्धा कशी उंचावली जाईल याच्याकडे नक्कीच आम्ही लक्ष देऊ. आणि आपण या ठिकाणी मार्गदर्शन दिलं, आम्हाला आम्ही आपले आभार मानतो. आणि जाऊया जिथे मॅच फार रंगतदार रंगली आहे. साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, या स्पर्धेला मोलाचं योगदान दिलं, त्याबद्दल या कराड तालुक्याच्या वतीने आम्ही आपले आभार मानतो. आपण या व्यासपीठावरती उपस्थित राहिलात. आणि जाऊया आमच्या कॉम्बॉक्स मध्ये, जिथे मात्र लाईव्ह पुन्हा एकदा आपल्या समेत जोडले जातील रुपेश पाटील सर आणि त्यांची टीम. थँक्यू. अफलातून अप्रतिम विचार इथे ऐकतच राहावं, भाषण साहेबांचं संपावच नाही असे काही त्यांचे बोल आपल्याला पाहायला मिळत होते. अगदी मनापासून आपण आभार व्यक्त करू. भूमिपुत्र म्हटल्यानंतर निश्चितच तुम्हाला सर्वांचे लाडके पहिलं नाव येतं ते आदरणीय प्रवीणजी कलराम म्हात्रे साहेब असतील, आमचे विद्यानंद पाटील भाऊ असतील आणि त्यांची पूर्ण टीम. खूप मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉलला दिले फेकून सीमारेषा पार, धावा येतील मात्र इथे धन्यवाद. त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती काही आणखी मान्यवर आहेत, त्यांचा देखील आपण या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान करूया. हा सन्मान करण्यासाठी मी गणेशजी काडेकर साहेबांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती या. गणेशजी काडेकर साहेबांच्या शुभ हस्ते सन्माननीय संतोषदादा सावंत साहेब यांचा आपण या मुख्य व्यासपीठावरती यथोचित हा मानसन्मान करतोय. मायेची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ यांना या ठिकाणी आपण देऊन हा सन्मान करतो आहोत. थँक्यू सो मच संतोषजी सावंत साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. O2 कॉमेंट्री बॉक्स. 29 धावा धावफलकावरती, 18 बॉल मध्ये आता 35 जमवायचे आहेत. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. रोहित पाटील 4 बॉल मध्ये 2 वरती खेळतात. इथून शुभम आपल्या नाना मात्र इथे खणखणीत वाजवताना पाहायला मिळत आहेत. 9 बॉल मध्ये 21 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळत आहेत. वाईट फलंदाजी इथून पाहायला गेलं तर आज पाटलाचा पोरगा पाटील की थोडीशी कमी पडताना पाहायला मिळतोय की काय, कारण लगोपाठचे 2 मॅचेस इथून मला वाटतं पराभूत झालेत. ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या संघ मालकांसाठी. इथून मॅच जिंकून दिली जाईल का, की संघ मालक स्वप्नील मोरे यांची टीम इथून हा संघ मात्र जिंकून जाईल का. मराठा वॉरियर्स कोळी टीम की इथून वागजा 11 NP टीम, या 2 संघांमधला मात्र हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. आता ऑन स्ट्राईक इथे असतील गोलंदाजी मार्कवरती आपल्या स्पेल मधील दुसरा षटक हाताळण्यासाठी येतात राजू कंग. अनेक वर्ष
राजगिरी गाजवली स्टेट ड्राईव्ह इथे मात्र पाहायला मिळतोय. पाटलाचा पोरगा ठोकतोय मात्र हा वन बाउंस सीमारेषा पार चौकार. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. पहा स्टेट डाऊन दी ग्राउंड जिथे क्षेत्र खाली होतं आणि क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित जागा जिथे कोणताही क्षेत्ररक्षक नसतो त्या एरियामध्ये फटका खेळलाय आणि वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चार म्हणतात ना तुमचं नाणं खणखणीत असून चालणार नाहीये, ती वाजवण्याची कला सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ती कला या खेळाडूमध्ये आहे. ती कला आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप वॉटर शॉट शॉट ऑफ द डे. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार. येतोय ब्रँडेड षटकार. जसं पाटलाचा पोरगा हे टॅगलाईन पुढे आली तसं मात्र इथून घनाघात राजू कंग जे मात्र अनेक वर्ष क्रिकेटवरती राज गाजवताना मात्र पाहायला मिळत आहेत. बेस्ट ऑफ बेस्ट हे दोन्ही खेळाडू पाहायला गेलं तर अगदी जवळचे एकमेकांचे ऋणानुबंध असणारे मित्र आहेत. क्रिकेटमधले मित्र असतील, पर्सनल लाईफ मधले मित्र असतील, परंतु आता क्रिकेटमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिलेले पाहायला मिळत आहेत. इथून रोहित पाटील दाखवत आहेत यस मी डेफिनेटली राजू कंक यांच्यावरती हल्ला चढवेल. राजू कंक कमबॅक करतील का ते पाहणे गरजेचं. ऑन साईडला खेळून काढला, गॅप तर शोधून काढली, बॉल चाललाय रोहित पाटील यांच्या बॅट मधून टप्पा 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 सीमारेषा पार. धावा येतील मात्र ते 4-4 चौकार. काय क्रॅकिंग कव्हर पाहायला मिळालाय. पहा अप्रतिम फटका 4 धावांसाठी पाहायला मिळतोय. म्हणतात ना कालचंही रुपेसर सूत्र होतं खरं तर पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर 4 आणि त्यानंतर विकेट. सेकंड मॅच मध्येही तेच पाहायला मिळालं 4-6-4 आणि विकेट. आता या मॅच मध्ये खरं तर रोहितचं सूत्र पाहायला मिळतंय 4-6-4 नाही. गणित बदललंय, कॅल्क्युलेटर रोहित पाटील यांचं बदललं गेले. आता इथून आले तर 4-6-4 आणि 6. जबरदस्त ऑन फायर पाटलाचा पोरगा रोहित पाटील. राजू कंक यांच्यावरती हल्ला चढवलाय आणि या धावा लागल्या धावपालिकावरती त्या 43-43. बेस्ट वर्सेस बेस्ट हाय व्होल्टेज ड्रामा करो या परोची परिस्थिती डू ऑर डाय मॅच आणि या परिस्थितीमध्ये दोघे एकमेकांसोबत लढताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आउट अप्रतिम चेंडू टाकला गेलाय. खरं तर डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतीये. खरं तर कमबॅक केला गेलाय. टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलं गेलंय. आणखी क्लास घुटला टेक तमाशा देख. हा येतोय रोहित पाटील यांच्या बॅट मधून टन 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 टणटणीत षटकार. काय कमालीचा फटका खेळलाय पहा. जागा बनवली म्हणजेच काय इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक फॉलिंग स्वीप पाहिलं तर अप्रतिम पाहायला मिळाला. खरं तर रोहित पाटीलची चर्चा करायला गेलं ना महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू म्हणजे गौतमी पाटीलची आणि या KTPL मध्ये चर्चा सातत्याने रंगते ती म्हणजेच या कोहिनूर हिऱ्याची म्हणजेच सबसे कातील रोहित पाटील आपल्याला फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट. इथून आता मॅच थोडीशी फसली गेली की काय, कारण धावपालिकावरती धावा लागल्या जात आहेत त्या. यस चर्चा होईल आपल्यापर्यंत गुणलेखक पोहोचवतील. तोपर्यंत पाहायला गेलं तर इथून चर्चा झाली आहे आता इथून रोहित पाटील या नावाची. राजू कंक या नावाबरोबर जोडले गेलेत. शुभम शेवाय आणखी एक स्टार खेळाडू तयारीत आहेत. नेक्स्ट मॅच मला वाटतं खेळायची असेल आणि त्यांनाही खेळताना आपण पाहू. आज कराड तालुका प्रीमियर लीगच्या निमित्ताने अनेक चांगले चांगले खेळाडू आपला क्लास इथून मात्र दाखवताना पाहायला मिळतात. आणि इथून पाहायला गेलं तर आता अंतिम क्षणाकडे ते जात आहोत. यानंतर आपण पाहायला गेलं तर जय महाराष्ट्र युवती आदरणीय दीपक दादा लोखंडे साहेब आणि शिवप्रेमी स्पोर्ट्स साळ शिरंबे मंगेश दादा पाटील या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. दोन मिनिटं. 29 होता 2 ओव्हर. 2 मिनिटं. 2 मिनिटं मॅच थांबवा प्लीज. 2 ओव्हर 29 आणि 26 आता 6 आला ना लास्ट. 29 आणि 26 55 झाला. 55 झाला.
इथून धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 55 धावा. आता इथून विजयासाठी गरज असणार आहे ती 9 धावांची. चांगली मॅच इथे मात्र पाहायला मिळेल. चला मॅच ऑन करायची आहे. थोडासा उशीर होताना पाहायला मिळतोय या मॅच मध्ये आपण पाहायला गेलात तर. वाघजा 11 एनपी आणि मराठा वॉरियर्स कोहली टीम. 12 बॉल मध्ये 9 धावा जमवायच्या त्या मात्र डिफेन्स केल्या जातील का? मॅच मध्ये हॉट ड्रामा मात्र पाहायला मिळेल का? इथून मॅच पलटी होताना पाहायला मिळेल का? उलटा पलटा क्रिकेट मात्र पाहायला मिळेल का? बरंचसं काही मात्र पाहायला मिळेल का? ही बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल. इथून येणारे 12 बॉल आणि 11 बॉल आणि विजयासाठी 8 धावांची गरज. 56 धावा धावपलकावरती लागलेत. ऑन स्ट्राईक इथे मात्र पाहायला मिळत आहेत. पाटलाचा पोरगा रोहित पाटील तर गोलंदाजी मार्क वरती सूर्यकांत पाटील. 2 पाटील मैदानामध्ये रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न. क्लासिकल नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा केलाय परफेक्ट मिलाप. रोहित पाटील यांच्या बॅट मधून मात्र आहे ते क्लास 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 क्लासिकल चौकार. रुपेश सर, रोहित पाटील म्हटलं ना तर सध्याच्या घडीला कराड तालुक्याचा रणबंकूर म्हणून ओळखला जातो. पण शैलेश सर कदाचित उशीर झालाय का? कारण अगोदरच्या 2 मॅचेस पराभूत झालेत. हा नशिबाचा चौकार निश्चित येईल आणि विजयाची साइन सिग्नेचर सुद्धा मात्र केलं जाईल आणि हा संघ मात्र विजयी होतोय. अफलातून रोहित पाटील यांच्या शानदार खेळीनं वाघसा 11 एनपी टीम जबरदस्त खेळी. धन्यवाद. काही विशेष करून या व्यासपीठावरती आपण यथोचित सन्मान करणार आहोत. या स्पर्धेच्या दरम्यान मित्रांनो असं एक व्यक्तिमत्व उपस्थित राहिलंय ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने संपूर्ण नवी मुंबई नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रिस्टल ट्रॉफी सुपूर्द करणारं व्यक्तिमत्व. क्रिस्टल आर्ट सर्वे सर्वाचे सर्वे सर्वा. हॅलो, क्रिस्टल आर्टचे सर्वे सर्वा सन्माननीय श्री